तुमचा म्हणजे मध्यंतरीच्या काळात तुम्ही उपमुख्यमंत्री सुद्धा होतात. आम्ही तेव्हापासून पाहतोय की तुमचा प्रशासनावरची पकड असण्याचा जो काही हे आहे, तुमचा जो दबदबा आहे तो कायम आहे आणि तो ज्या पद्धतीने तुम्ही सगळे हे सिंक्रोनाइज करायचा प्रयत्न करता तो दिसतो तुमच्या कामामधून. या सगळ्या ह्याच्यात मला एक तुमच्या ओव्हरऑल आतापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे त्याबद्दल थोडंसं विचारावंसं वाटतं की 2014 तुम्ही मुख्यमंत्रीपद, नंतर थोड्या काळासाठी उपमुख्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद आणि आता सगळ्यात टफ काळ कुठला वाटतो यातला वैयक्तिक पातळीवर? दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक सांगतो की मी 99ला विधानसभेमध्ये आलो. त्याच्या आधी मी 2 वेळा नगरसेवक होतो, 2दा महापौर होतो. त्यामुळे प्रशासन सगळीकडनं पाहण्याचा अनुभव मला आहे. आणि 99 पासनं मी जेव्हापासनं आमदार झालो तेव्हापासनं प्रशासनाचा अभ्यास करायचा, कायद्यांचा अभ्यास करायचा, व्यवस्थेचा अभ्यास करायचा, व्यवस्था सुधारण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करायचा, असं सातत्याने मी चालू ठेवलं. आणि म्हणून मला आज कुठलाही विभाग असेल तरी तो अंतर्बाह्य माहिती आहे. मला कुठलंही कागद रेफर करावा लागत नाही, कुठलंही पुस्तक रेफर करावं लागत नाही. मी त्या विभागाच्या बद्दल सगळ्या गोष्टी सांगू शकतो. त्याच्या स्कीम्सच्या संदर्भात काय बरोबर आहे, काय चूक आहे, तिथे काय चाललंय, अशा सगळ्या गोष्टी सांगू शकतो. आणि आता हे प्रशासनालाही माहिती आहे की मी हँड्स ऑन आहे आणि म्हणून प्रशासन माझ्यासमोर गप्पा नाही मारू शकत. आणि म्हणूनच जी काही प्रशासनावर माझी पकड दिसते याचं कारण, जेव्हा प्रशासनाला माहिती असतं की तुम्हाला या गोष्टी कळतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला यू कॅनॉट बी टेकन फॉर राईड, तरी प्रशासन हे एक योग्य पद्धतीनं काम करतं. आता तुम्ही टफ काळ म्हणाल ना, तर प्रत्येक जबाबदारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा चॅलेंज आहे. कुठलीच जबाबदारी अशी नाही की ज्याच्यात चॅलेंजेस नाही. तुम्ही मुख्यमंत्री असता आणि मुख्यमंत्री पदासोबत मी गृहमंत्री पद माझ्याकडे ठेवलं आहे. गृहमंत्री हा एक असा प्राणी आहे की ज्याला चांगली न्यूज कधीच ऐकायला मिळत नाही. सकाळी उठल्यापासनं राज्यात काय वाईट घडलंय हेच तुम्हाला ऐकावं लागतं आणि त्याच्यावर तुम्हाला कारवाई करावी लागते. त्यामुळे एक प्रकारचे ते चॅलेंजेस वेगळे आहेत. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असता त्यावेळी जनतेचा आवाज म्हणून तुम्हाला एस्टॅब्लिश करायचं असतं. तुम्हाला त्यावेळी सत्तेशी समझोता न करता सत्तेशी लढाई करावी लागते. त्याचा एक वेगळा चॅलेंज असतो. त्यामुळे असं मी म्हणणार नाही की कुठला काळ जास्त चॅलेंजिंग होता. प्रत्येक काळ कमी अधिक प्रमाणात चॅलेंजिंग होता. आणि मागे वळून पाहताना मला असं वाटतं की प्रत्येक काळ हा मला अधिक मॅच्युअर करणारा होता, अधिक प्रगल्भता देणारा होता, अधिक शिकवणारा होता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.